सावर अरे म्हणा भाग 34. कधी सांगणार मला? सांगा कधी. ज्या हक्काने मला स्पर्श करता त्याच हक्काने तुम्ही का सांगत नाही? ती देखील रागानेच बोलली. पार्थ म्हणाला, का तुला माझ्या डोळ्यात दिसत नाही का? माझ्या वागण्यात दिसत नाही का? त्याने तिच्या एक एक डोळ्यात बघत म्हणाला. स्वरा म्हणाली, जे तुमच्या वागण्यात आहे ते बोलण्यातही बोलून दाखवा ना मग. आता तिचा आवाज शांत झालेलाच होता. तीही एकटक त्याच्या डोळ्यात बघत होती. दोघांचेही गरम श्वास एकमेकांच्या चेहऱ्यांवर जाणवत होते. तो तिच्या डोळ्यात बघत असताना त्याची नजर तिच्या ओठांवर गेली. त्याने अंगठा तिच्या ओठांवर फिरवायला सुरुवात केलेलीच होती. त्याच्या अशा करण्याने तिला आता लाज वाटायला लागलेलीच होती. तिचे डोळे आपोआप बंद झाले. तुला सांगितलं होतं मी लिपस्टिक लावू नकोस म्हणून, तरीही तू लावलीस ना. त्याने तिचे ओठांच्या चिमटीत पकडत म्हणाला. त्याच्या अशा बोलण्याने तिने ताडखण करून डोळे उघडले आणि आता ती थोडी घाबरली देखीलच होती. मग मी देऊ का या ओठांना पनिशमेंट? देऊ का? असं म्हणत त्याने बोटात पकडलेले तिचे ओठ सोडले आणि तसंच तिच्या डोळ्यात बघू लागला. ती देखील त्याच्या डोळ्यात बघतच होती, पण थोडी भीती सुद्धा होती. ती भीती बघून त्याला थोडा राग सुद्धा आला. विश्वास नाही का माझ्यावर? तो असं म्हणत अजून तिच्या ओठांजवळ आला. त्याने जवळ येताच तिने डोळे बंद केले आणि डोळे बंद ठेवूनच स्वरा म्हणाली, विश्वास आहे ना, म्हणून इथपर्यंत आलेले आहे ना पार्थ मी, फक्त तुमच्या शब्दाखातर. असं म्हणत तिने पुन्हा डोळे उघडले. तो बघत होता तिच्या डोळ्यात त्याच्यासाठी असणारं अस्मित प्रेम. स्वरा म्हणाली, आय लव्ह यू पार्थ. ती त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली. याआधीही तिने तिचं प्रेम बोलून दाखवलेलंच होतं आणि आताही तिनं पुन्हा बोलून दाखवलं. त्याने त्याचे गाल तसेच तिच्या गालाला टच केले. नको प्लीज टोचते. तिने असं म्हणताच त्याने त्याचे ओठ तिच्या गालांवर फिरवले. त्याने असं करतच तिने तिचा ड्रेस घट्ट मुठीत पकडला. पार्थ, हे चुकीचं आहे, असं म्हणत तिने बाजूला होण्याचा प्रयत्न केला. पार्थ म्हणाला, का? आताच म्हणालीस ना की तुझं प्रेम आहे माझ्यावर म्हणून मग. त्याने बोलतच तिच्या डोळ्यांवर फुंकर मारली. त्याच्या या कृतीने तिच्या पापण्या फडफडल्या. स्वरा म्हणाली, पार्थ, का तुम्ही इतकं ताणत आहात मला? तुमचं प्रेम आहे तर का ते बोलून दाखवत नाही? तिने असं म्हणताच त्याने तिचे गाल जोरात मिठीत पकडले. तिला काय झालं समजलंच नाही. तिला आता गाल जोरात पकडल्यामुळं वेदना जाणवायला लागल्या होत्या. त्याची ही कृती तिच्यासाठी शॉकिंगच होती. तुला माहीत आहे, तुझ्या या हट्टामुळं आज माझी लंडनमधली पहिली डील कॅन्सल झाली. का तर तुला प्रेमाची कबुली हवी होती ना. तुला असं वाटतं की मी तुझ्या प्रेमामागे वेडा व्हावं. नाही, मी त्या दिवशी तुला भेटायला तुझ्या चाळीत आलो असतो आणि माझी डील कॅन्सल झाली असती. त्या दिवशी माझी त्यांच्यासोबत ऑनलाईन मीटिंग होती, पण तुला बघायचा माझा हट्ट सगळं डिस्ट्रॉय करून गेला. तुला माहीत आहे इथपर्यंत येण्यासाठी मी किती कष्ट घेतलेले आहेत. तुला कसं समजणार ग? तुला फक्त आयतं प्रेम हवं आहे माझं. असं बोलून त्याने तिचे गाल सोडून दिले आणि तिच्याकडे पाठ करून उभा राहिला. स्वतःचा राग शांत करत त्याला थोड्या वेळांपूर्वी त्याच्या ऑफिसमधून कॉल आलेलाच होता. त्या दिवशीची मीटिंग कॅन्सल झाल्यामुळं त्याला पुन्हा ती मीटिंग होऊ शकत नाही असं कळवण्यात आलेलंच होतं. त्याला वाटलं की त्या दिवशी स्वराला भेटायच्या नादात हे सगळं झालेलं असावं, पण त्याचे हे बोलणे तिचं काळीच चिरून गेलेलंच होतं. नुसता त्रास खूप, इतका की तिला अशा माणसांशी प्रेम केल्याचा आता पश्चाताप होत होता. तो किती खालून पाडून बोलत होता तिला. तिच्या डोळ्यांमधून निरंतर पाणी वाहत होते. ती भीतीलाच टेकून स्वतःचाच आवाज बाहेर पडू नये म्हणून तोंड दाबून रडत होती. तिला आता मोठा श्वास लागलेलाच होता. त्याने स्वतःला शांत केलं आणि केसांवरून हात फिरवतच मागे वळाला आणि तिला असं मोठा श्वास घेत रडत असलेलं बघून त्याला आतून काहीतरी टोचल्यासारखं झालं आणि आपण रागाच्या भरात काय बोलून बसलेलो आहे याची जाणीव त्याला झालीच होती. सॉफ्ट, असं म्हणून त्याने तिला लावायचा प्रयत्न केलाच होता की तिने त्याचा हात जोरात झटकला. लांब लांब राहायचं माझ्यापासून. अजिबात मला स्पर्श करायचा प्रयत्न करायचा नाही. असं म्हणत तिने डोळ्यातच पाणी, तोच हात गालांजवळ घेत गाल पुसले. त्याने तिच्याकडे पाहिलं. तिचे डोळे रडून लाल झालेलेच होते. आय एम सॉरी सॉफ्ट, असं म्हणत तो पुन्हा जवळ येत होता. तिने पुन्हा त्याला हाताचा पंजा दाखवला. तुम्ही आत्ताच्या आत्ता या रूममधून बाहेर जायचं आणि जर तुम्हाला जायचं नसेल तर मी जाते या रूममधून बाहेर.
असं म्हणत ती स्वतः बाहेर जायला निघालेलीच होती. पण पुढं गेलीच होती की दरवाजात तिला नंदा उभ्या दिसल्या. ते तेथेच थबकली. नंदा रागाने पार्थकडे बघत होत्या, जो स्वराला थांबवायच्या तिच्या मागे येत होता. त्याने देखील नंदा यांना पाहिलं आणि तेथेच उभा राहिला. पार्थ म्हणाला, स्वरा, तू माझ्या रूममध्ये जा, मी तेथे थोड्या वेळात येतेच. त्यांनी स्वराकडे बघून म्हणाले आणि मग पुन्हा पार्थकडे पाहिलं. तिने देखील जास्त तेथे उभं न राहता नंदा यांच्या रूममध्ये गेली आणि आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. खूप वाईट वाटत होतं आणि स्वतःचा सुद्धा राग येतच होता. शरदने सांगून पण मी चूक केलेलीच आहे. आधीच सगळं क्लिअर करायला हवं होतं ना. तो कसा बोलला माझ्याशी. त्याची डील माझ्यामुळं कॅन्सल झाली. मी नव्हतं सांगितलं ना त्याला की मला भेटायला ये म्हणून. ती मनातच बोलत रडत होती. इकडं पार्थ, नंदा गेली तसं तो देखील तिच्या मागे जातच होता. नंदा म्हणाली, थांब पार्थ. नंदाच्या आवाजाने तो जागीच थांबला. पण पाठ करून नंदा यांनी त्याच्या हाताच्या कोपऱ्याला धरलं. त्याला स्वतःकडे वळवलं. नंदा म्हणाली, कुठं चाललास रे तू? पुन्हा तिचा अपमान करायला का? की तिच्या प्रेमाचा फायदा उचलायला? त्या रागाने त्यांच्या डोळ्यात बघत म्हणाल्या. पार्थ म्हणाला, अम्मा तू काय बोलत आहेस ग? त्याने चिडतच म्हणाला. नंदा म्हणाली, पार्थ, मला सगळं माहिती आहे. शिवमने मला कधीच याची कल्पना दिलेलीच होती आणि मला हेही माहीतच आहे की स्वराचं प्रेम आहे तुझ्यावर म्हणून. पार्थ म्हणाला, तुला सगळं माहिती आहे, मग मला जाऊ दे की. मला बोलायचं आहे तिच्याशी. त्याला आता स्वरासोबत बोलायचंच होतं. 1 मिनिट, तू तिला भेटणार नाही आहेस, त्यांनी दम देतच म्हणाल्या. पार्थ म्हणाला, व्हॉट? तू काय बोलतेस? तुला तरी समजत आहे का अम्मा? त्याला आता राग येतच होता. नंदा म्हणाली, का? तुला पुन्हा तिला घालून पाडून बोलायचं आहे का रे? म्हणून भेटायचं असेल ना? हो ना. अरे ती तुझ्यावर मनापासून प्रेम करते. त्याचा तू फायदा उचललेला आहेस आणि मी हे सगळं डोळ्यांनी बघितलं आणि या कानांनी सुद्धा ऐकलेलंच आहे. नंदा या जेव्हा दरवाजात उभ्या होत्या तेव्हा पार्थ त्यांची डील कॅन्सल झाली त्यासाठी स्वराला दोषी ठरवतच होता. पार्थ म्हणाला, अम्मा मला आता काही बोलायचं नाही. मी जस्ट डील कॅन्सल झाली म्हणून खूप डिस्टर्ब होतो. बस तेच चुकीच्या पद्धतीने बाहेर पडालं. स्वरासोबत बोलायचं होतं, तिची माफी मागायचीच होती. नंदा म्हणाली, तुझी डील गेली त्यात तिची काय चूक? मग जी गोष्ट गेलेली आहे तिच्यासाठी त्रास करून घेण्यापेक्षा जी गोष्ट समोर आहे तिच्याशी तू सगळं क्लिअर करायला हवं होतंस ना. अरे ती फक्त तुझ्यासाठी इकडं आलेली होती. तिचं प्रेम आहे तुझ्यावर. जी गोष्ट मला दिसून आलेली आहे ती तुला समजून पण अजून कशाची वाट बघत आहेस रे तू? नंदा थोडा वेळ थांबल्या. पार्थ, मी तुला याआधीही सांगितलेलंच होतं. आता परत सांगते, यशाच्या मागे धावू नकोस. जे आपोआप तुझ्याकडे येईल ना, तेवढा मला विश्वास आहे तुझ्यावर. एक डील गेली मग काय झालं? दुसरी डील मिळेलच. पण तुझ्यावर प्रेम करणारी व्यक्ती जर निघून गेली तर ती तुला पुन्हा मिळू शकणार नाही. नंदाने त्याच्या खांद्यांवर हात ठेवत म्हणाली, तिला प्रेमाने सांग राजा, तुझंही तिच्यावर प्रेम आहे ना. मग का तू तिला इतका त्रास देत आहे? तिला बोलून दाखव ना. तिला फक्त प्रेमाने 2 शब्द हवे आहेत. मला माहीत आहे तुझा स्वभाव पाहता तुला जे सगळं जमत नाही आहे ना, पण एकदा फक्त तिला तुझा वेळ दे. तिच्या चेहऱ्यांवरचा आनंद बघून तुला शब्दच काय, पूर्ण प्रेम ग्रंथ तू तिच्यासमोर बोलून दाखवशील. यावेळी नंदाने त्याच्या डोक्यांवर हात ठेवत त्याला मायेने समजावलं. त्यालाही आता थोडं थोडं समजायला लागलेलंच होतं की तो कसा वागलेला आहे म्हणून. जेव्हा जेव्हा तो तिला खालून पाडून बोलायचा तेव्हा तेव्हा ती त्याच्या लांब जायचा प्रयत्न करायची आणि जेव्हा तो तिला अटेन्शन द्यायचा तेव्हा तेव्हा ती खुश असायची. पार्थ म्हणाला, अम्मा मी. नंदा म्हणाली, हो, आताच जा आणि बोल तिच्याशी. पण यावेळी खूप प्रेमाने, जसं एकांतात आप्पाशी बोलतोय तसा. नंदा यांनी त्याच्या गालांवर हात ठेवत म्हणाली. त्याने नंदांना हसतच मिठी मारली आणि स्वरा होती त्या रूमकडे निघून गेला. इकडं स्वरा बेडला मागे टेकून बसली होती. तिचे डोळे बंद होते पण डोळ्यातून पाणी सतत गालांवर वाहत होतं. पार्थ रूममध्ये आला. त्याने दरवाजा थोडा ढकलला. बेडजवळ त्याने स्वरांकडे पाहिलं. तिची हालत जी त्याच्यामुळं झाली होती त्यामुळे आज पहिल्यांदा त्याचे डोळे पाण्याने भरलेलेच होते. त्याने वर बघितलं आणि देवांचे मनातच आभार मानले. इतकं प्रेम करणारी जोडीदार देण्यासाठी. आता खरी त्याची कसोटी होती. ती त्याच्या विचारात रडत होती. तोच तिला गालांवर स्पर्श जाणवला. हा स्पर्श कोणाचा होता हे समजायला तिला वेळ लागला नाही. तिने त्याचा हात बाजूला केला.
ती अजूनही डोळे बंद करून बेडला टेकलेलीच होती. त्याने पुन्हा तिच्या गालाला स्पर्श करत तिचे डोळे पुसले. पण तिने काहीच प्रतिक्रिया दिली नाही त्याला. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.